थोडस ते हे झालं की हे कसं काय बरं. तर मग त्यांनी काय केलं, ते नरेंद्रला लगेच घेऊन गेले आणि श्रीकृष्णाचं एक चित्र होतं. श्रीकृष्ण आणि अर्जुन रथामध्ये आहेत आणि ते गीता सांगत आहेत, असं पार्थसारथी असं चित्र होतं. तर तिथे घेऊन गेले आणि म्हटलं की तू असा टांगेवाला हो. हा कसा बघ सारथी आहे ना रथाचा, यांनी पण हातात लगाम घेतलेला आहे घोड्यांचा आणि हा पण रथ चालवत आहे ज्याप्रमाणे अर्जुन सूचना देतोय तसा. तर असा तो सारथी हो. आणि हा जसं अर्जुनाला संपूर्ण ज्ञान देऊन युद्धाला त्याचं कर्तव्य करण्यासाठी तयार करत आहे आणि धैर्य देत आहे, तर त्याप्रमाणे तू पण जगाला ज्ञानाचा उपदेश कर. आणखीन तू पण जगाला असंच मार्गदर्शन कर की जेणेकरून त्यांचंही जीवन सार्थक होईल. तर असा एक छोटासा प्रसंग झाला. त्यानंतर एके दिवशी असंच ही मुलं मुलं नरेंद्रनाथ छोटेच होते तेव्हा, खेळत होते, आणखीन काही गप्पा गोष्टी करत होते. तर त्यातले काही काही मुलं आपल्या घरामध्ये जी चर्चा चालते ती ऐकून असं म्हणत होते की माझ्या वडिलांनी बरीच मोठी जमीन वगैरे मिळवून ठेवले, त्याच्यामुळे आता ती आम्हाला वारसा म्हणून मिळेल पुढे. कोणी कोणी म्हणाले की आमचं मोठं घर, आमची कंपनी, फॅक्टरी हे आम्हाला वारसा म्हणून मिळणार आहे. अशी एवढी आमची मिळकत आहे सगळी. असे सगळे ते मुलं आपापसात गप्पा गोष्टी करत होते. तर नरेंद्रला पण वाटलं की मला काय देणार आहेत वडील माझे. तर ते पण घरी आले आणि वडिलांना विचारलं की बाबा, तुम्ही आम्हाला वारसा म्हणून काय दिलंय, काय ठेवणार आहे, मला काय मिळणार आहे वारसा म्हणून. तर बाबा म्हणाले, ये इकडे दाखवतो. मग ते नरेंद्रला एका आरशाच्या पुढे घेऊन गेले आणि आरशाच्या पुढे उभं केलं त्याला. तो उभा मोठा आरसा होता त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये नरेंद्रनाथ अशी भरदार त्यांची शरीरयष्टी, डौलदार असा बांधा आणि छान एकदम सात्विक, सुंदर, तेजस्वी असं त्यांचं व्यक्तिमत्व त्या आरशामध्ये उठून दिसत होतं. तर ते बाबा त्यांना म्हणाले की पहा, हे मी तुला दिले. हे जे आरोग्य आहे शरीराचं, हे जे संस्कार आहेत तुझ्या मनाचे, की ज्याच्यामुळे तुझं तेज चांगलं दिसते राजबिंडाचं, तर हे मी तुला दिले. ही जी शरीर असते आणि खरोखर आपल्याला जेव्हा जन्म मिळतो तर तेव्हाच आपल्यामधले काही क्षमता, कला, गुण आणि सगळे संस्कार स्वतःच्या वागण्यातून पण, हेच खरा आपल्याला मिळालेला वारसा आहे. नरेंद्रनाथ जेव्हा थोडेसे मोठे झाले, आणखीन कॉलेजमध्ये वगैरे जाऊ लागले आणि त्याच्यानंतर ते दक्षिणेश्वरला कालीबाडीला येऊ लागले. आणखीन हे सांगायचे रामकृष्ण परमहंस ठाकूरजी सांगायचे नेहमी की गुरु पारखून करावा, म्हणजे स्वतंत्र बुद्धीने विचार करून व्यवस्थित. कारण जसे चांगले लोक आहेत तसेच काही ढोंगी पण आहेत की ज्यांच्यामुळे हे अध्यात्माचं क्षेत्र बदनाम होतं. काही फसवणारे पण असतात. तर त्याप्रमाणे ते नेहमी असं सांगायचे. तर एके दिवशी, आणि रामकृष्ण परमहंस कायम त्यांच्या बोलण्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ अगदी जो उपदेश होईल त्याच्यामध्ये कामिनी कांचन या दोन्ही गोष्टींपासून दूर राहावं असं नेहमी सांगायचे. की हे धनदौलत जे आहे ते सुद्धा माणसाला मोहात पाडतं नेहमी. शंकराचार्य सुद्धा म्हणतात आपल्या भजगोविंदम मध्ये, अर्थमनर्थं भावय नित्यं, नास्ति ततः सुखलेशः सत्यं, पुत्रादपि धनभाजा भीति, सर्वत्रैषा विहिता रीति, भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढमते. अर्थम अनर्थम भावय नित्यम, म्हणजे पैसा हा संकट किंवा समस्याच आहे. तर त्याप्रमाणे ते नेहमी सांगायचे की कामिनी आणि कांचन यांच्यापासून दूर राहा, ज्यांना काही जीवनामध्ये साध्य करायचंय त्यांनी. तर हे नरेंद्रनाथ तेव्हा नुकतेच येऊ लागले होते आणि ते म्हटले की हे नेहमी सांगतात, आता हे स्वतः किती पाळतात ते आपण पाहूया. मग त्यांनी काय केलं, ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस ठाकूरजी काही कामासाठी थोडेसे उठून बाजूला गेले दुसऱ्या खोलीत, तर त्यांची जी खोली होती त्याच्यामध्ये त्यांची पलंग होता आणि त्याच्यावर गादी होती, त्याच्यावर ते बसायचे. तर ह्या मुलांनी काय केलं, 4 आण्याचं, तेव्हा 4 आणे म्हणजे मोठी रक्कम होती, तर ते 4 आण्याचं नाणं त्यांच्या गादीखाली ठेवून दिलं आणि बसले परत स्वस्त. तर त्यांच्या मनात असं की ते येतील परत, आणखी नंतर मग आपलं झाल्यावर आपण जाऊ. मग त्यांना ते अंथरूण नीट करताना रात्री किंवा सकाळी ते लक्षात येईल.
मग पाहूया ते घेतात का. ते घेतलं गेलेलं असलं तर मग समजायचं की कामिनी आणि कांचन काय आहे ते. तर त्याप्रमाणे ते बसून राहतात तिथे स्वस्त. आणि रामकृष्ण परमहंस जेव्हा पुन्हा येतात, आणखीन त्याच्यावर बसायला जातात, तर त्या गादीला स्पर्शच झाल्या क्षणी ताडकन उठून उभं राहतात आणि एकदम चटका बसल्यासारखं, अरे इथे काहीतरी आहे, मला भाजल्यासारखं वाटतंय. तर गादीवरची जी बेडशीट असते साफ करतात, काही नाही इथे काही नाहीये. पुन्हा ते बसायला जातात, पुन्हा त्यांना ते अगदी टोचल्यासारखं भाजल्यासारखं असं होतं, चटका बसल्यासारखं होतं. पुन्हा उठून उभे राहतात. मग पुन्हा सगळं काढतात, सगळं तेव्हा ते नाणं जे आहे ते त्यांना दिसतं. आणि म्हणतात की हा हे मला म्हणे अजिबात वावड आहे पूर्णपणे याचं. रामकृष्ण परमहंस पैसा अडकास्त काय, धातूला सुद्धा स्पर्श करू शकत नाही. म्हणजे सोनं नाणं तर बाजूलाच ठेवा, पण धातूचा कप सुद्धा त्यांना चालत नसे. त्यांना मातीच्या कपामधून काही पण पेय घ्यावं लागत असे. तर एवढे कामिनी आणि कांचन पासून दूर असलेले ते गुरु. आणि हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते म्हणाले की हा छान, असाच म्हणे गुरु पारखून करावा. पण एकदा त्याची पारख पटली की मग पूर्णपणे त्याच्यावर विसंबावं, पूर्णपणे त्याच्यावर निर्भर व्हावं. जसं सांगेल तसा तो ऐकावा. म्हणजे संपूर्ण 100% ओबेडियन्स, ऍब्सोल्यूट ओबेडियन्स. आणि असं जर का आपण केलं तर मग तो जेव्हा सांगतो की तत्वमसी, तू ते ब्रह्म आहेस, तर त्यावेळेला निश्चितपणे संशयरहित असं ज्ञान आपल्यामध्ये निर्माण होतं की हा मी ते ब्रह्म आहे. ज्या गुरूंवर 100% विश्वास आहे त्यांनी सांगितले निश्चितपणे मी ते आहे. तर असं त्यांचा जो विश्वास आहे तो अढळ विश्वास होत गेला त्याच्यामध्ये. त्या विवेकानंदांचा अशी आणखीन पण प्रसिद्ध अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला ह्या काही स्थित्यंतराच्या काळामध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती त्यांच्यावर आली होती. वडिलांची जी वकिली होती ती पूर्ण बंद पडली आणि खूप असं एकदम रईस असं राहण्याची स्थिती होती. किती पण पाहुणे येऊ देत सगळे, नंतर नातेवाईक येऊ देत, आला गेला अतिथी, त्यांना सगळ्यांना जेवायला द्यायचं, काही पाहिजे त्या गरजा. आणखीन असं करता करता कर्ज भरपूर झालं होतं. हे सगळं सांभाळता सांभाळता मोठा परिवार. आणि त्याच्यातच ती वकिली बंद पडून ते गेले. आणि त्याच्यानंतर बहीण आई घरी, आणखीन खायला मिळेना, सगळं घर त्या नातेवाईकांनी ताब्यात घेतलं. अशी इतकी वाईट परिस्थिती झाली की आत्महत्येचा विचार डोकावू लागला. आणि हे वण वण फिरले पैसा मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, पण कुठे काही त्यांना दाद मिळेना. कदाचित परमेश्वराचीच अशी रचना असते की हे सगळा अनुभव एकदा येऊन मग पूर्णपणे जगापासून विरक्त होऊन अध्यात्माकडे वळावं. तर ही अशी मोठी बिकट परिस्थिती असताना एक दिवशी नरेंद्रनाथ म्हणाले, ठाकूरजी, तुम्ही एवढं काली मातेशी बोलता आणि ती एवढी प्रत्यक्ष तुमच्या समोर येते, तर माझ्यासाठी मागा ना, तिच्यासाठी तिच्याकडे जराशी नोकरी वगैरे काही पैसा मिळेल असं. घरी खूपच परिस्थिती कठीण आहे. तर नरेंद्रनाथ ते म्हटले की अरे तूच माग ना स्वतः. तर ते स्वतःला तसे ज्ञानमार्गी समजायचे जास्त करून. ते म्हटले तूच माग ना स्वतः आईकडे. ती म्हणे चिन्मयी मूर्ती आहे, ती चैतन्यमयी मूर्ती आहे, जिवंत आहे ती, प्रत्यक्ष अस्तित्व. तू स्वतः जा आणि भक्तिभावाने तिच्याकडे माग. ती खूप कनवाळू, प्रेमळ, दयाळू आहे, भवतारिणी, जगदोद्धारिणी, दुःख हारिणी अशी ती आहे. तर तूच माग. तर ते म्हणतात ठीक आहे. मग ते जातात तिच्याकडे, आंघोळ वगैरे करून, आणखीन तिची प्रार्थना करून ते मागतात तिच्याकडे. तर मग ज्या वेळेला काही मागावं असं हे वाटतं, तेव्हा त्याच्या तोंडून फक्त हेच बाहेर पडतं की हे आई, हे जगन्माते, हे त्रिपुर सुंदरी, मला तू ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे. तर हेच मागून ते त्या भारलेल्या अवस्थेमध्येच पुन्हा येतात. पुन्हा आल्यानंतर मग इकडे रामकृष्ण त्यांना विचारतात, अरे मागितलंस की तू नोकरी मागितली का आईकडे, पैसा बिसा मागितला का. ते म्हणतात अरे नाही, मी तर इथं विसरूनच गेलो, मी तर तिच्याकडे ज्ञान भक्ती वैराग्य हे मागितलं. तर जा जा जा, परत जा परत जा, परत मग आता नीट लक्षात ठेव काय बघायचं. पुन्हा ते जसे तिकडे जातात तसे त्या आईच्या अस्तित्वाच्या संपूर्ण भारलेल्या स्थितीमध्ये पुन्हा ते हेच मागतात, ज्ञान दे, वैराग्य दे मला, आणखीन मुक्ती दे. तर पुन्हा ते परत येतात. असे 2-3 झाल्यानंतर ते म्हणतात की नाही, मी नाही मागू शकत आईकडे ते. परमेश्वर सर्व व्यापी सर्वज्ञ आहे. तो नक्कीच जाणतो की माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. श्रीमद भगवद्गीतात म्हणतात श्रीकृष्ण, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेमम वहाम्यहम. योग म्हणजे न मिळालेली वस्तू मिळणं, आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू टिकून राहणं, तिचा सांभाळ होणं. तर परमेश्वर जाणतो की तुम्हाला काय मिळालं पाहिजे आणि तुमच्याकडे काय टिकून राहायला पाहिजे. अगदी ते तो तुम्हाला देत असतो. भौतिक स्थितीमध्ये सुद्धा आपली चप्पल जरी हरवली तरी साधू जे असतात ते म्हणतात की हा, आता सध्या मला गरज नाहीये त्याची असं देवाला वाटतंय, म्हणून त्याने कोणाला तरी ती दिली ज्याला आणखीन गरज आहे, काही हरकत नाही. असे पूर्णपणे त्याच्या इच्छा मिळवून टाकतात. आणि त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा जर का तुम्हाला एखाद्या प्रवचन करण्याची आवश्यकता असेल तर ते तशी सोय देतील. तशी आवश्यकता नसेल तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तर ते काढून घेतील. तर अशा प्रकारे ते योग्य ती परिस्थिती, योग्य ती संस्था, योग्य ते मार्गदर्शक आपल्याला त्या त्या क्षणी देत असतात. अधिकार तैसा करू उपदेश. त्या त्या टप्प्यावरून पुढे नेण्यासाठी ती रचना होत असते. तर अशा प्रकारे ते विवेकानंद अत्युच्च असं जे मागणं आहे तेच देवाकडे कधीही पण मागतात, आणि ते सामान्य स्तरावर येऊ शकत नाही. तर त्यानंतर पुढे एकदा नंतर पुढे आल्या त्यांच्या जीवनामध्ये जसं हे आध्यात्मिक प्रगती चालू होती त्यांची, तर एके दिवशी मग ते असं म्हणतात की पोस्ट मास्टर असतो एक, अशाच प्रवासामध्ये त्यांना भेटतो, आणि तो अतिशय आध्यात्मिक प्रवृत्तीचा असतो, चांगला साधक असतो. तर विवेकानंदांची भेट झाल्यानंतर त्यांचा खूप प्रभाव पडतो त्यांच्यावर, आणि तो म्हणतो की बस, माझ्या मनात म्हणे केव्हापासून घोळत होतंच की सगळं सोडून द्यावं आणि देवाची प्रार्थना करावी, भजन पूजन करावं, त्याचं दर्शन प्राप्त करून घ्यावं, मी कोण आहे ते समजून घ्यावं. आता बस, आता मी सोडतो नोकरी, घर सोडतो, परिवार सोडतो, आणि तुमचा शिष्य होऊन तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी साधना करीन. तर विवेकानंद त्याला म्हणतात की हो का, बर. आणि तो तिथे स्टेशन मास्टर म्हणजे चांगल्या मोठ्या पदावर असतो. इंग्रजांच्या काळामध्ये स्टेशन मास्टर हे चांगलं मानाचं पद होतं. तर तिथं प्रतिष्ठित असा तो व्यक्ती असतो आणि दबदबा असतो त्याचा तिथे. तर अनेक लोक त्याच्या हाताखाली. तर विवेकानंद त्यांना सांगतात की पहा, अनासक्ती आणि वैराग्य हे आवश्यक आहे याच्यासाठी, त्याचप्रमाणे धारिष्ट जे आपल्या इथे सोडण्यासाठी पाहिजे. तर तू एक काम कर, एक परीक्षा म्हणून तुझी, की तू जा आणि तुझे जे पोर्टर वगैरे आहेत, हमाल वगैरे रेल्वेचे, तर त्यांच्या घरांमधून भिक्षा मागून आण. तर पूर्णपणे निष्कांचन स्थितीमध्ये असं राहण्यासाठी. तर बघा आता ह्याच्यामध्ये लज्जा, घृणा, आणखीन भीती या तिन्हींचा त्याग झाल्यानंतरच हे अध्यात्म जे ते साधतं. तर त्याच्यामुळे मग ते पोस्ट मास्टर गेले, पण बरोबर त्यांनी संपूर्ण आपला वेश बदलला, आणखीन संपूर्ण ते त्याच्यात गेले, भिक्षा मागून आणली. लोकांनी जरी ओळखलं त्यांना तरी सुद्धा. आपल्या भागवतामध्ये पण अशाच गोष्टी येतात की महाराजा ऋषभ जे भरत याचे वडील होते, तर ते ऋषभदेव म्हणजे अवतारच होते. तर ते चक्रवर्ती राजांचे पण राजा होते, पण त्यांनी सुद्धा संपूर्ण भिक्षुकी नंतर 50 वर्षानंतर राज्य भरताला देऊन पूर्णपणे भिक्षुकी पत्करली. जिथं ते राजा होते मोठे, तर तिथेच सम्राट जिथे होते तिथेच ते भिक्षा मागून, आणखीन अगदी अनोळखी अशा प्रदेशात सुद्धा जाऊन लोकांनी पण अनेक प्रकारे त्यांना त्रासही दिला, अवहेलना केली, मानहानी केली, उपेक्षा केली त्यांचे. पण तरी ते जे हे शरीराशी तादात्म्य सोडणं जे आहे ते तेव्हाच घडतं. तर त्यामुळे त्या पोस्ट मास्टरला मग त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं. अशाच एका प्रवासाच्या वेळेला विवेकानंद बसले होते, आणि तो मोठा प्रवास होता भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, आणि त्या काळी 3 दिवस त्याला लागत असत त्या ट्रेनमध्ये. तर त्यांच्या बाजूला पण काही प्रवासी होते. तर ते मग साहजिकच थोड्या वेळाने आपण जसे गप्पा मारायला लागतो तसे यांच्याबरोबर गप्पा मारायला लागल्या, आणि साधू संन्यासी म्हटल्यानंतर आध्यात्मिक गप्पाच रंगल्या. तर तेव्हा विवेकानंद नेहमी त्यांना म्हणायचे मध्ये मध्ये की देव किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे, किती कनवाळू आहे, अकारण अहेतुक असं तो आपल्या भक्तांचं चांगलं करतो. आणि ते जे भक्त आहेत ते त्यांनी भरपूर खाणं पिणं सगळं स्वतःबरोबर आणलं होतं सगळ्या वेळांचं, तर ते खायचे. आणि विवेकानंद उपाशीच होते. पहिली वेळ गेली, दुसरी वेळ गेली, दुसरा दिवस उजाडला, ते पण दोन्ही वेळा गेल्या. तर तेव्हा ते एकदा त्यांना खिजवण्यासाठी असं म्हणाले, काय तुमचा देव तर मोठा दयाळू आहे आणि तुम्ही तर उपाशीच राहिलेले आहेत. तुम्ही तर त्याच्यासाठी सगळं सोडले, आपलं घर आहे ते, आणि तुम्हाला तर काहीच खायला मिळत नाहीये. काय करतोय तुमचा देव? तर तेव्हा विवेकानंद काही बोलले नाहीत, फक्त हसले ते. आणि काय आश्चर्य,
त्याच्यानंतरचं जे पुढचं स्टेशन आलं, तर त्या स्टेशनाच्या तिथे एक अगदी अनोळखी असा माणूस, चांगला शुद्ध आणि स्वच्छ असा व्यक्तिमत्वाचा, तो त्यांच्यासाठी एक मोठं ताट घेऊन आला, भरलेलं ताट संपूर्ण नैवेद्याचं. आणि त्याच्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चांगले भरलेले होते. आणि तो म्हटलं की मला स्वप्न पडलं म्हणे की असे एक साधू जात आहेत, तू त्यांना भरपूर अन्नदान कर म्हणून. तर म्हणून मी ते घेऊन आलेले. तर विवेकानंद फक्त त्या माणसाकडे बघून हसतात, की जो अगोदर बोलला होता तसं त्यांच्याकडे फक्त बघून हसतात. त्याचं त्यालाच सगळं समजून चालतं. परमेश्वर जेव्हा मनात आणतो, तर तेव्हा तो काहीही करू शकतो. कर्तुम अकर्तुम अन्यथावा कर्तुम, अशी शक्ती त्यांच्यामध्ये आहे. आणि पण जर का आपण भोजनार्थी असू, तर मग आपल्याला देवाची प्राप्ती नाही होणार. आणि जर का आपण देवासाठी निघालेले असू, तर आपल्याला भोजनाची कमी नाही पडणार. पण आपलं लक्ष कुठे आहे, मनापासून आपलं प्रामाणिकपणे इच्छा काय आहे, तर हे त्याच्यावर अवलंबून आहे. तर असे विवेकानंदांचे एक एक जीवनामधले प्रेरक असे प्रसंग. त्यांचं एक वाक्य मोठं प्रसिद्ध आहे, अराइज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. हे जे त्यांचं वाक्य आहे, हे कठोपनिषदातले, यजुर्वेदामध्ये कठोपनिषद आहे. तर त्याच्यामधलं प्रसिद्ध वाक्य आहे, प्रसिद्ध मंत्र आहे की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत. उठा, जागे व्हा. जागे व्हा म्हणजे झोपेतून जागे व्हा, ह्या नेहमीच्या झोपेतून, अज्ञानाच्या झोपेतून जागे व्हा. आपण जे स्वतःला एक जीव समजत असतो, तर ते सोडून तुमच्या आनंद स्वरूपाप्रत तुम्ही जागे व्हा. जसं की स्वप्नातला माणूस अनेक दुःख कष्ट भोगेल स्वप्नात, पण जागे झाल्यानंतर त्यातलं काहीच नाही. त्यातलं कुठलंही दुःख, टेन्शन, चिंता काही नाही त्याला. तर त्याप्रमाणे आपण स्वतःला जीव समजून, एक मनुष्य समजून, एक पुरुष किंवा स्त्री समजून, हे सगळ्या समस्या आपल्याला असतात. पण आपण जेव्हा ज्ञानाप्रती जागे होतो, तेव्हा सगळं कष्ट आपले संपून जातात. तर ते सांगितले, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. कोण सांगेल हे आपलं स्वरूप? वरान म्हणजे श्रेष्ठ लोक जे आहेत, संत, साधू संत, महान तत्ववेत्ते, थोर, जे आपले होऊन गेले, संपूर्ण परंपरा आपल्याकडे मोठी आहे, तर ते त्यांनी शास्त्रामध्ये लिहून ठेवलेले, तर ते तुम्हाला सांगतील. त्यांच्याकडे जा आणि समजून घ्या. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. पण हा मार्ग कठीण आहे थोडासा चालण्यासारखा. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत कठीण आहे. अन्यथा ह्याच्यासारखा आनंदाचा मार्ग नाहीये, निर्भेळ सुखाचा मार्ग नाहीये. त्याचे सांगतात की जसं एखादा चाकू असेल आणि त्याची धारदार जी बाजू आहे, तीक्ष्ण अशी तेज केलेली, त्याच्यावरून चालणं किती कठीण आहे, तर तेवढा कठीण हा मार्ग आहे. क्षुरस्य धारा, क्षुर म्हणजे चाकू, त्याच्यावरूनच सुरी हा शब्द आला. क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया. तर असं हे कठीण आहे. असं का बरं म्हटलं याला इतकं कठीण? तर याचं कारण असं की ह्या मार्गासाठी बुद्धी आणि एकाग्रता हे दोन्ही लागतं. म्हणजे प्युरिटी ऑफ माइंड आणि क्लॅरिटी ऑफ नॉलेज, हे दोन्ही लागतं. चित्तशुद्धी आणि ज्ञानाचा स्पष्टपणा. ते ज्ञान जे आहे ते संपूर्णपणे आपल्या जीवनाला लागू करण्याची क्षमता, हे दोन्ही लागतं. तर आपण त्यासाठी एकाग्र होऊन विचार करावा लागतो. पण एकाग्र व्हायची सवय आपल्याला कुठे असते? आपलं मन नेहमी अनेकाग्र असतं. कसं? जसं आपण झोपेतून जागे झालो, तर झोपेमध्ये तर काहीच आपल्याला विचार नसतो. गाढ झोपेमध्ये काही विचार नसतो. जसे आपण झोपेमधून जागे हो, तर तसे ताबडतोब तुम्ही पहा, अनेक विषयांचे अनेक विचार. इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे येणारे, ते येणारे, तमुक करायचे, तमुक करायचंय. खूप विचार, खूप विषय, खूप विचार. म्हणजे चित्त कसं आहे? अनेकाग्र. या चित्ताच्या समोर अनेक गोष्टी आहेत, अनेक लोक आहेत, विविधता आहे. म्हणून जागे झाल्या झाल्या दुसऱ्या क्षणापासून आपलं चित्त अनेकाग्र असतं. आणि आपण जास्त करून काम करण्यापेक्षा विचार करून थकतो. आणि थकलो की रात्री झोपतो. आणि रात्री झोपलो की गाढ झोपेमध्ये पुन्हा शून्याग्र होतो. शून्याग्र म्हणजे आपल्या मनामध्ये, मनाच्या समोर शून्य विचार म्हणजे अभाव, सगळ्याचा अभाव. गाढ झोपेमध्ये आपण कोण आहोत? मनुष्य आहोत का देव गंधर्व आहोत? प्राणी व पक्षी आहोत का सरीसृप आहोत? आपण यशस्वी आहोत का अयशस्वी? दुःखी का सुखी?
पुरुष का स्त्री, खेड्यातले का शहरातले, अशिक्षित का सुशिक्षित, काही माहिती नसतं. गाढ झोपेमध्ये आपल्याला सगळ्याचा अभाव असतो. न आपल्याला हे शरीर उपलब्ध असतं, न मन बुद्धी, न कान नाक डोळे, काहीच उपलब्ध नसतं. म्हणजे सगळ्याचा अभाव म्हणजे शून्य. म्हणजे आपल्याला दोनच स्थिती माहिती असतात. गाढ झोपेमध्ये शून्याग्र आणि जागे झाल्यावर अनेकाग्र. आणि व्हायचंय आपल्याला एकाग्र. ते एकाग्र व्हायची कधी सवय नसते आपल्याला. म्हणून म्हणतात क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. आणि जो कोणी एक तत्व आहे असं समजून आलेला विचार सोडून देईल, त्याच्यापासून वैराग्य. कुठला सावधान राहून पाहत बसायचं, कुठला कुठला विचार येतोय त्याला त्याला सोडून द्यायचं. भगवान रमण महर्षी म्हणतात की एखाद्या किल्ल्यावर जेव्हा राजाला काबू मिळवायचा असतो, तर त्यावेळेला ते सैनिक बाहेर टपून बसतात आणि किल्ल्यातून जसे जसे सैनिक बाहेर येतील तसे तसे ते त्यांना टिपतात. बरोबर, कधी ना कधी असं होतं की किल्ल्यातले सैनिक संपले आणि मग हे ते किल्ल्यावर ताबा मिळवतात. तर त्याप्रमाणे सावधान राहून आपण मनात कुठले कुठले विचार येतात, विचार आला की सोडून दिला, आला की सोडून दिला, असं जेव्हा करतो तर त्यावेळेला ते मन कधी ना कधी प्रशिक्षण त्याला दिल्यानंतर, रोज नियमित अभ्यास केल्यानंतर जरूर एकाग्र होतं. म्हणलं की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर त्याप्रमाणे जेव्हा प्रयत्न करून करून त्या मनाची एकाग्रता साधतो, तर तेव्हा मग आपल्याला ऋतंभरा प्रज्ञा जागी होते. मग सगळं आपल्या लक्षात पण राहतं आणि इतकी प्रखर ती प्रज्ञा होते, टिप कागदासारखी, एकदा वाचलं की पाठ. स्वामी विवेकानंदांची अनेक अशा पण गोष्टी प्रसिद्ध आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची ही अलौकिक स्मरणशक्ती दिसते. एकदा लायब्ररीतून त्यांनी एक पुस्तक मागवलं तत्वज्ञानाचं मोठं, आणि दुसऱ्याच दिवशी ते परत दिलं. दुसरं मागवलं, तिसऱ्याच दिवशी ते परत दिलं. पुढचं मागवलं, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी परत दिलं. तर तो लायब्ररीयन म्हटले की हे काय तुम्ही लावलंय? असं कोणी माणूस आहे का की जो अख्ख्या एका दिवसात एवढं पुस्तक वाचेल आणि हे करतंय? मला काय उगीच तुम्ही पुस्तकं काढा ठेवा हे काम लावताय का? तर विवेकानंद म्हटले की तसं नाहीये. तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, मी आतापर्यंत मागवलेलं, आणि त्यातलं कुठलंही पान उघडा, कुठलाही प्रश्न विचारा आणि पहा, मी संपूर्ण पुस्तक पूर्ण वाचलंय, पचवलंय, समजून घेतलंय आणि स्मरणात पण ठेवलेलं आहे. आणि खरंच ते ग्रंथकार जे आहेत, ग्रंथपाल, तर ते ते घेतात कुठलंही पुस्तक त्यांनी मागितलेलं आतापर्यंतचं, आणि त्यातलं कुठलंही पान उघडून त्यातल्या एखाद्या परिच्छेदातला प्रश्न विचारतात त्यांना, आणि ते सगळं शब्दन शब्द जसे तसं विवेकानंद सांगतात. तर ही जी प्रज्ञा आहे ती ह्या एकाग्रतेतून मिळते. आणि म्हणून तिथे म्हणतात की अराईज, अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. तुमचं ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, अथक प्रयत्न करीत राहा, हाती घ्याल ते तडीस न्याल. तर अशा प्रकारे विवेकानंद आपल्याला सांगतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर त्याप्रमाणे विवेकानंदांनी सुद्धा हे जे अद्वैत तत्वज्ञान जे आहे, वेदांत जो आहे, तो समजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याचंच एकत्वाचं जे ज्ञान आहे, त्याचं जे प्रकटीकरण आहे ते म्हणजे प्रेम, सेवा. तर त्याच्यासाठी संपूर्ण जीवन दिलं आणि हजारो लोकांना, लाखो लोकांना प्रेरित केलं. अजूनही स्वामी विवेकानंदांचं नाव, त्यांचं वाङ्मय, आणखी त्यांचं संपूर्ण चरित्र हे लोकांना सेवेकरांना प्रेरणा देत असतात. कितीतरी प्रचारक पूर्ण वेळ म्हणून त्याचे कार्य करत असतात, कितीतरी कारखानदार, कितीतरी गृहस्थ, कितीतरी नेते त्या कामामध्ये स्वतःला झोकून देत असतात. एक दिवशी रामकृष्ण परमहंस नरेंद्रला म्हणाले की समजा नरेंद्र, एक असा मोठा तलाव आहे आणि तो तलाव अमृताचा तलाव आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अमृत भरलेलं आहे. तर त्या अमृताच्या तलावामध्ये समजा तू माशी आहेस आणि तू माशी बनून त्याच्या काठावर आहेस, तर तू काय करशील? तर विवेकानंद बुद्धिमान, तर त्याच्यामुळे ते म्हटले की मी काय करेन ठाकूरजी, माशी आहे ना मी, तर कडेला एकदम राहील
आणि बरोबर फक्त माझे ते सोंड जे आहे ती त्या तलावामध्ये घालीन आणि जसं ते मकरंद पितात एखाद्या फुलामधला, तर तसा मी ते अमृत काढून घेईन. तर रामकृष्ण परमहंस हसतात आणि म्हणतात की हात लेकाच्या, अरे तो तर अमृताचा तलाव आहे. अमृताच्या तलावामध्ये तू मोठी बुडी मारलीस, मोठी त्याच्यामध्ये सूर मारलास आणि बुडून गेलास पार, तरी पण तू काही थोडा गुदमरून मरणार आहेस. तू अमृत होणार आहेस. तो काही साध्या पाण्याचा तलाव नाहीये, अमृताचा तलाव आहे. तर तसं हे संपूर्ण अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परम चेतसी यस्य मनः. कारण की ह्या संपूर्ण आनंदाचा सागर जो आहे, त्या ज्ञानाचा, आपल्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान झाल्यावर कळणारा, तर त्याच्यामध्ये बस त्याचा एक थेंब म्हणजे या अख्ख्या जगातलं संपूर्ण सुख आहे. अगदी गाढवाला उकिरड्यावर लोळल्यानंतर जे सुख मिळतं, किंवा इंद्राला त्याच्या रेशमी बिछाण्यावर झोपल्यावर जे सुख मिळतं, त्या सगळ्या सुखाची बेरीज जी आहे, फार मुंगीपासून ते ब्रह्मदेवापासूनच्या मिळणाऱ्या आनंदाची बेरीज जी आहे, ती म्हणजे या ब्रह्मानंदाचं केवळ एक थेंब, केवळ एक त्याचं शिंपडणं असं आहे. तर हे त्याने त्याला तेव्हा समजावून दिलं आणि तेच तुझं स्वरूप आहे असं त्याला सांगून टाकलं. एके दिवशी असाच विषय चालला होता तिथे कालीवाडीला, दक्षिणेश्वरला, गंगेकडे पाहत निवांत. तिथे गंगा म्हणजे समुद्रासारखीच आहे मोठी, समुद्राला मिळण्याच्या थोडेच अगोदरचा तो प्रदेश आहे. तर तिथे ते निवांतपणे त्याच्याकडे पाहत होते रामकृष्ण परमहंस. आणि असाच कोणी प्रश्न विचारला की सगळे पुस्तकं वगैरे वाचून आपण सगळं शिकू शकतो खरं म्हणजे, गुरूंची काय आवश्यकता आहे? तर रामकृष्ण परमहंस नेहमी कुठला तरी गोष्ट सांगून, किस्सा सांगून, एक उदाहरण देऊन नेहमी पटवत असत कुठली गोष्ट. तर त्या गंगेकडे पाहत होते, तर त्या गंगेमध्ये एक छोटासा तराफा चालला होता कलकत्त्याच्या दिशेने. तो वलवत वलवत चालला होता. तराफा म्हणजे छोटीशी नाव अशी उघडीच. आणि एक मोठं स्टीमर म्हणजे मोठं जहाज जे होतं ते पण चाललं होतं. तर त्यांनी विचारलं की हा तराफा किती तासामध्ये पोहोचेल कलकत्त्याला? तर ते म्हटले की 2-2.5 तास लागतील त्याला. आणि हे स्टीमर किती तासात पोहोचेल? तर ते तर चांगलं, ते वाफेवर चालतं, अर्ध्या तासातच पोहोचेल ते. अच्छा. तर की ह्या तराफ्यानी जर का त्याला बांधून घेतलं तर दोरीनी, तर की हा मग ते पण अर्ध्या तासातच पोहोचेल बरोबर. म्हटलं की हा तशीच गोष्ट आहे म्हणे. हे तराफा जो आहे तो 2-2.5 तासात पोहोचेल, ते पण मध्ये जर का वादळ झालं नाही, मग त्या तराफ्याने आपली दिशा बदलली नाही किंवा ते गटांगळ्या खाल्ल्या नाहीत पाण्यात, तर म्हणजे निश्चित माहिती नाही. आणि जर का वादळ झालं तर मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्याने ते कुठल्याच तरी भलत्याच किनाऱ्याला लागवलं तर ते पोचणार नाही कलकत्त्याला. अगदी त्याचप्रमाणे कोणी स्वतःनी प्रयत्न करेल पुस्तकं वाचून, पण पुस्तक जे आहे ते तुम्हाला, पुस्तक वाचता वाचता झोप लागली तर तुम्हाला हलवून जागा नाही करणार. पुस्तक जे आहे तुम्हाला वाचता वाचता शंका आल्या तर त्याचं त्याचं उत्तर नाही देणार. तुम्हाला काही समजलं नाही तर ते समजून देणार नाही. पण तेच जर का गुरुच्या सामर्थ्याखाली आपण गेलो, त्याच्या मार्गदर्शनाखाली गेलो, तर गुरु तिथे पोहोचून परत आलेले असतात आपल्यासाठी. तर त्याच्यामुळे निश्चितपणे आणि कमीत कमी वेळात खात्रीने आपण त्याच ब्रह्मतत्वापर्यंत, त्याच आत्मतत्वापर्यंत, त्याच देवापर्यंत पोहोचू. आणि अन्यथा मोठी अशी शक्यता आहे की आपण भलत्यालाच साक्षात्कार समजू. कितीतरी लोक असे फसलेले आहेत ह्या जगामध्ये. साधक कितीतरी स्वतःच करायला गेले आणि फसले आणि भलतेचकडे जाऊन पोचले, सिद्धींकडेच जाऊन पोचले. त्यांना वाटायचं की सिद्धी मिळाल्या तर झालं. पण सिद्धी या खऱ्या या स्वप्नात सारख्या जगातल्याच गोष्टींच्या बद्दल असतात, त्या काही खऱ्या नसतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्या सिद्धींसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जातात, तेव्हा मग लोक म्हणतात की आजकाल बाबांची पॉवर कमी झाली, आता काही चमत्कार वगैरे करत नाही. आणि मग चमत्कार नाही तर नमस्कार नाही. आणि मग ते न धड इकडचे न धड तिकडचे असे होतात. रामकृष्ण परमहंस वगैरे तर ह्या सिद्धींच्या बद्दल तर खूपच वाईट सांगायचे अगदी. आणि सगळ्याच ग्रंथांमध्ये आपल्या दिसतं की सिद्धी हे मध्ये मध्ये मनाला व्यत्यय देणारं एक ठिकाणी आणखीन नकोच. त्या सिद्धी म्हणजे सगळ्या त्या भ्रामकच आहेत पूर्णपणे त्या, आणि अडसर आहेत त्या ह्या जगामध्ये. मोठ्या मोठ्या संतांना ते सहजच येतात. साधनेच्या मार्गामध्ये जसं जसं चित्त आपलं शुद्ध होतं, जशी जशी आपली धारणा होते, धारणा म्हणजे देशबंध चित्तस्य धारणा, असं पतंजली योगसूत्रात म्हणलेले. आपण एखाद्या स्थळी म्हणजे आकाशावर किंवा आपल्या मनावर
एखाद्या मूर्तीवर देवाच्या कुठेही आपलं मन एकाग्र केलं चित्त तिथेच बांधून ठेवलं जणू काही देश बंध चित्तस्य धारणा. तर मग त्याच्यामुळे ते मनामध्ये त्या त्या शक्ती येत जातात, अनैसर्गिक शक्ती. तर कोणीतरी असंच म्हटलं की मी पाण्यावरून चालण्याची सिद्धी मिळवलेली आहे. तर रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हटले की 4 आण्याची सिद्धी तू मिळवलीस. 4 आण्यामध्ये आम्ही पण ते फेरीवाल्याला देऊ, फेरी बोटवाल्याला, आणि जाऊ म्हणे आम्ही पाण्यावरून तरंगत. तर एवढे 12 वर्ष तू त्याच्यासाठी घातलेस आणि 4 आण्याची सिद्धी मिळवलीस. त्यापेक्षा हे मन शुद्ध करून जर का आपण आत्मज्ञान मिळवलं तर ते मात्र त्याची कशाची तुलना नाहीये. तर असे एक 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 ह्या विवेकानंदांच्या ह्याच्यातल्या गोष्टी. स्वामी विवेकानंदांची मला एक शिक्षण याची जी व्याख्या त्यांनी केलेली आहे ती खूप आवडते. ते म्हणतात की एज्युकेशन इज ब्रिंगिंग आउट द पोटेन्शियल डिव्हिनिटी इन एव्हरीबडी. म्हणजे एव्हरी सिनर इज पोटेन्शियली डिव्हाइन. तर प्रत्येक जणाच्या मध्ये जे आत्मतत्व आहे ते शुद्ध आहे. मग तो भले दुरात्मा असेल, पापात्मा असेल, धर्मात्मा असेल की महात्मा असेल, आत्मतत्व जे आहे ते शुद्ध आहे. त्याला कशाचाही लेप लागत नाही, कशाचाही संसर्ग होत नाही, कशाचीही आसक्ती नाही. आणि मग बाकीचं जे आहेत तर ते सगळ्या उपाधींच्या स्तरावर असतात, की जसं जसं आपलं मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय, तर हे जसे आहेत तर त्याप्रमाणे वरच्या वरच्या उपाधींप्रमाणे त्यांचं जे बाह्य क्षमता, सद्गुण, दुर्गुण, तेच सगळं ठरतं. आत्मतत्व जे आहे ते शुद्ध आहे. तर ते बाहेर आणणं हे शिक्षणाचं कार्य आहे. किती सुंदर व्याख्या आहे त्यांची बघा शिक्षणाची. आणि त्यांना कसं अभिप्रेत होतं, त्यांना असं अभिप्रेत होतं की युवक कसा असेल, आपल्या भारतातला युवक कसा असेल. तर ते म्हणलं की जसं की यजुर्वेदामध्ये तैत्तिरीय उपनिषदात सांगितलंय, युवा स्यात् साधु युवा ध्यायकः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं सर्वा वित्तस्य पूर्णा पृथ्वी स्यात्. युवा स्यात् साधु युवा ध्यायकः. युवा कसा असेल, पूर्णपणे चांगला सुशिक्षित, आणखीन साक्षर असेल, शिकलेला असेल. फक्त हे बाहेरचीच शास्त्र नाही, तर आपले जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये खरं जीवनाचं शिक्षण आहे. जीवनात यश कसे मिळवावे, जीवनामध्ये आपले संबंध कसे टिकून ठेवावेत, जीवनामध्ये शांती, समाधान कसं मिळवावं, आपलं जीवन सार्थक कसं करावं. परोपकारार्थम इदम शरीरम, शरीरमाद्यम खलु धर्म साधनम. तर हे आपलं आरोग्य, मनाचं आरोग्य, बुद्धीची तीक्ष्णता, बुद्धीचं निर्णय क्षमता, हे सगळं कसं हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलंय. त्यामुळे शास्त्रांचा अभ्यास त्यांनी केला असेल. युवा असतात साधू, आणि साधू म्हणजे भला किंवा चांगला, तो चांगला असेल, मनाने सद्भावना, सद्विचार, सत्कृत्य असंच करणार असेल. युवा अस्यात साधू युवा ध्यायकः, शिकलेला असेल. आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ. आशिष्ठ म्हणजे असं त्याचं वागणं असेल की सगळे लोक त्याला आशीर्वाद देतील, सगळ्यांना हवा हवा असं वाटणारा, मोठ्यांचा आदर ठेवणारा, लहानांशी प्रेमाने बोलणारा, गरीब, दीन, दुबळे, रोगी, अपंग असतील तर त्यांच्या बरोबर त्यांची सेवा करणारा. रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण मिशन मध्ये सुद्धा विवेकानंदांनी हाच पांडा घालून दिलेला आहे. त्यांच्यामध्ये सेवेचं खूप महत्व. हॉस्पिटलमध्ये जाऊन रोगी नारायणाची सेवा, आणखीन कुठे बाहेर भोगी नारायण, रोगी नारायण, सगळ्यांच्या मध्ये जे नारायण तत्व आहे ते पाहून तर त्याची पूजा त्या त्या प्रकारे. असंच एक मजेदार प्रसंग सांगतात. एके दिवशी तर कालीवाडीला, दक्षिणेश्वरला असे खूप प्रवासी जे असतील तीर्थयात्रु ते यायचे नेहमी, काही दिवस मुक्काम करून जायचे. एके दिवशी एक असेच आले होते, अतिशय रागीट, अतिशय क्रोधिष्ठ आणि खूप तापट स्वभावाचे असे होते. तर ते असे ओवरीवर बसायचे, ओसरी जी बाहेर होती म्हणजे असं पॅसेज जायचं तिथं बसायचे ते खांबाला टेकून, आणि रामकृष्ण इकडे आतमध्ये खोलीमध्ये होते. तर एके दिवशी ते उठले आणि खोलीमध्ये आले. रामकृष्ण जिथे बसलेले होते गादीवरती, तर हे ताबडतोब ताडकन उठले आणि लगेच नमस्कार वगैरे करून, विनयाने अगदी नमस्कार नम्रतेने करून, आपल्याला काय पाहिजे, काय हवे आपल्याला, मी काय आपली सेवा करू शकतो, असं वगैरे बोलले. तर ते पण तसे चांगले साधकच होते, पण क्रोधित. मग ते पण काही बोलले वगैरे आणि ते पूर्ण केलं आणि गेले.
तर मग ते झाल्यानंतर जे बसलेले होते बाकीचे लोक आलेले ते म्हणले की हे तर म्हणे इतके क्रोधी आणखीन येते इतकं यांच्यासाठी का बरं तुम्ही हे करता? तर म्हणे की नाही ते क्रोधी नारायण आहे ते म्हणे. जर का एकच भगवंत सगळ्यांच्या मध्ये आहे तर त्याच्यामध्ये पण तोच आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की देवाच्या अभिनयाला दाद दिली पाहिजे की वा वा वा. तर ह्या व्यक्तीमध्ये त्याने किती क्रोधी असल्याचं चांगला अभिनय केलेला आहे. शंका पण येत नाही अशी की हा परमेश्वर असेल म्हणून, याच्यामध्ये परमेश्वर असेल म्हणून. तर असे क्रोधी नारायण, रोगी नारायण, भोगी नारायण, योगी नारायण, तर सगळ्यांच्या मध्ये नारायण बघून त्यांची सेवा करायची. तर हे असं त्यांनी तिथे सांगून दिलेलं आहे. अशा या विवेकानंदांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. तर त्यांना असं अभिप्रेत होतं की हा जो तरुण आहे तो कसा असेल, आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ, तो सगळ्यांचे आशीर्वाद प्राप्त करेल आणि त्याची पण दृष्टी सकारात्मक, आशावादी, होकारात्मक अशीच असेल. आशिष्ठो दृढिष्ठो म्हणजे दृढ निश्चय आणि निग्रह जो आहे तो त्याचा असेल. हे आता नवीन वर्ष सुरू झालं तर बरेच जणांना म्हणतं की काय नवीन वर्षाचं काय तुम्ही रिझोल्युशन काय केलं, काय ठरवलं? म्हणलं की काय इतके वर्ष मी पाहिलं जे मी ठरवेन ते 7-8 जानेवारीच्या पुढे काही जात नाही. रोज सकाळी उठून व्यायाम करणं, ध्यान करणं काही तसं जमत नाही. यावर्षी मी हाच निर्णय घेतला की यावर्षी मी कुठलाही रिझोल्युशन किंवा कुठलाही संकल्प घेणार नाही. हाच निर्णय घेतला. म्हणजे आपला निग्रह जो आहे तो डळमळीत असा असतो. तर आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ म्हणजे त्याचं मन जे आहे ते मजबूत आहे. एकदा त्यांनी ठरवलं की ठरवलं पक्क. आणि बलिष्ठ म्हणजे अर्थातच शारीरिक बळ पण आहे. अन्यथा नुसते लेचे पेचे, थोडं ऊन लागलं तर पडले चक्कर येऊन, तर असं असून फायदा नाही. मग जसं की स्वामीजी म्हणतात की यू युअरसेल्फ बिकम द ऑब्जेक्ट ऑफ सर्व्हिस, देन व्हॉट यू विल सर्व नेशन. तुम्ही स्वतःच जेव्हा एखाद्या सेवेचं भाज्य होता तर त्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांची काय सेवा कराल? तर म्हणून पहिलं तर शारीरिक बळ पाहिजे, आरोग्य पाहिजे आणि मग मनाचं बळ सुद्धा पाहिजे, बुद्धीचं बळ पाहिजे. आशिष्ट दृढिष्ठ बलिष्ठ. आणि पुढे तिथे तैत्तिरीय उपनिषदात वेगळा विषय आहे ज्या संदर्भात हा मंत्र आलाय, तर तो विषय तिथे पुढे जातो. तर हा असा जो युवा आहे तो यांना विवेकानंदांना अभिप्रेत आहे की आपली भारताची पुढची पिढी जी आहे ती अशी बनावी. आणि हे अशी बनून मग होईल काय, तर आनंद जो आहे तर तो त्यांना प्राप्त होईल, सुख जे आहे ते त्यांना प्राप्त होईल. आता ते सुख आपण गीता, विवेक आणि आनंद असं त्याला संलग्न असा विषय घेतलेला आहे. तर त्यामुळे ह्या सुखाबद्दल भगवद्गीतेमध्ये काय सांगतात, तर या सुखाबद्दल भगवद्गीतेमध्ये फार सुंदर सुंदर श्लोक आहेत. जसं आपण चिंतन करू त्याप्रमाणे अधिक अधिक आनंद देणारे असे श्लोक आहेत. तर तिथे असं म्हणतात की योऽन्तः सुखोऽन्तरारामः अंतर्ज्योती य अंतः सुखः अंतर आरामः अंतर्ज्योतिः. 3 सांगितल्या गोष्ट की त्याचं सुख कशावर अवलंबन आहे, आतमध्येच आहे. आणि सुख म्हणजे काय, खरं म्हणजे सुख आणि दुःख हे पण शब्दांकडे पहा तुम्ही, किती त्याच्यावर आपण विचार करू शकतो. सुख दुःख दोघांमध्ये ख हे अक्षर सारखं आहे आणि ख या अक्षराचा अर्थ आहे आकाश. जसं खग म्हणजे खे गच्छती इथे खग, आकाशात उडतात ते पक्षी. आणि खेचरी मुद्रा पण म्हणतात. खे चरती म्हणजे आकाशातून गमन करण्याची ज्यांना सिद्धी प्राप्त आहे ते खेचर, विसोबा खेचर वगैरे होते. तर ख म्हणजे आकाश आणि सुख म्हणजे सुष्टू ख म्हणजे ज्या वेळेला हे मनाचं आकाश, चित्ताकाश ज्याला म्हणतात, ते निरभ्र आहे, ते शांत नितळ आहे. तिथे झाकोळलेलं नाहीये. ते कशाने झाकोळतं आपलं मनाचं आकाश? चिंता, इच्छा, आकांक्षा, राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर या जे विकार आहेत त्यांनी मनाचं आकाश झाकोळतं. आणि मग तिथे ते आकाश झाकोळल्यामुळं तिथे स्वच्छ सूर्यप्रकाश जो आहे, आत्मतत्वाचा सूर्यप्रकाश आणि आनंद काही पडत नाही. म्हणून ते दुःख, दुष्टुख म्हणजे दूषित, प्रदूषित असं चित्ताकाश झालेलं आहे, त्याला दुःख. आणि सुष्टुख म्हणजे एकदम छान स्वच्छ असं मनाचं आकाश आहे, निरभ्र आकाश आहे, म्हणजे त्याला चिंता, विलाप काही नाही तिथे. तिथे इच्छा आकांक्षा सगळ्या परमेश्वराच्या चरणी वाहिलेल्या आहेत आणि स्वतःला पूर्णपणे समर्पण केले की देवा मी तुझाच आहे, तुला पाहिजे तसं मला ठेव,
चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह, जाको कछु नहीं चाहिए वो शाहन के शाह, राजी है हम उसी में जिसमें रजा है तेरी, यहाँ भी वाह वाह वहां भी वाह वाह. अशी ज्याची स्थिती आहे त्याला सुख है ना, सुष्टुख. आणि पतंजली योगसूत्रामध्ये सांगतात की अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. तर ज्या ज्या वेळेला आपल्याला अनुकूल असं घडतं तेव्हा आपल्याला सुख वाटतं, आणि प्रतिकूल घडतं त्यावेळेला दुःख वाटतं. आता हा पण शब्द पहा, अनुकूल. कुल याचा अर्थ किनारा किंवा तट, म्हणजे नदीचा तीर असतो तसा. अनुकूल म्हणजे जिथं आपण आहोत त्याच तटावर ती घटना घडली किंवा ती व्यक्ती आली किंवा जे काही आहे ते अनुकूल म्हणजे आपल्याच बाजूनी आपल्या पक्षात असं. आणि प्रतिकूल म्हणजे दुसरा तट, विरुद्ध पक्ष. तर त्याप्रमाणे अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. आपण जोपर्यंत ह्या मनाच्या शरीराच्या स्थितीमध्ये राहतो, याच्याशी तादात्म्य करून राहतो, तोपर्यंत ही सुखाची भावना बदलत असते सारखी. गरमी झाली की थंडीमध्ये सुख वाटतं, थंडी आली की उबदार कपड्यांमध्ये सुख वाटतं. गोड खूप खाल्लं की तिखट किती छान ते वाटतं, आणि खूपच तिखट खाल्लं की गोड किती छान ते पाहिजे असं वाटतं. हे सारखं म्हणजे बदलत राहतं. आपल्या ह्या कल्पना परिवर्तित होत राहतात जोपर्यंत आपण उपाधीच्या स्तरावर आहोत. आणि जेव्हा आपण ते निरपेक्ष सापेक्ष असं सुख घेण्याचा प्रयत्न करतो, तर ती आनंद यात्रा जेव्हा चालायला लागतो, तर त्यावेळेला मग आपल्याला बदलण्याची वेळ नाही येत. आपण अपरिवर्तनशील अशा तत्वामध्ये बस आपण आहोत आणि सुख आहे. आता सुख आहे म्हणजे सतत नाचगातच राहतील असं नाही. साधू संत गंभीर पण दिसतात, पण दुःखाचा आत्यंतिक कारणसहित अभाव आहे तिथे, असं ते ठिकाण आहे. आणि खूप कमीत कमी अवलंबून राहतो ह्या जगामध्ये. अच्छा, आता आणखीन या सुखाबद्दल असं सांगितलं महाभारतामध्ये, म्हणतात की सर्वम आत्मवशम सुखम, सर्वम परवशम दुःखम. ज्या ज्या वेळेला आपला आनंद बाहेरच्या 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 गोष्टींवर अवलंबून आहे, तेव्हा ते दुःखच आहे. कारण त्या बाहेरच्या गोष्टी आपल्या ताब्यात नसतात, त्यांच्यावर आपलं नियंत्रण नसतं. सगळं काही दरवेळेला चांगलं जमून येईलच आणि आपल्याला ती सुखाची अनुभूती होईल असं नाही. आणि सर्व आत्मवशम सुखम म्हणजे जे फक्त माझ्यावर अवलंबून आहे. आता माझ्यावर ह्याच्यातला मी जो आहे तो म्हणजे सुद्धा नीट बघायला पाहिजे. तो म्हणजे सुद्धा मी स्वतः, न की माझं शरीर. कारण शरीर म्हणजे मी धरलं तर जी गोष्ट माझी असते ती मी नाही. त्यामुळे शरीर म्हणजे मी नाही. आपण शरीराला मी धरलं तर जेव्हा रोग होतात तेव्हा आत्मवशम सुखम नाही मिळणार आपल्याला. तर म्हणून ते सुद्धा वेगळं. केवळ जो मी आहे स्वतः, तर त्याच्यावर जेव्हा ते सुख स्वरूपच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जेव्हा आपण अवलंबून राहतो, तिथून जेव्हा आपण सुखाचा स्रोत शोधून काढतो, सुखाचा उगम शोधून काढतो, तर तेव्हा आपल्याला बाहेरच्या जगावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासत नाही. तर असं हे सुख आणि आनंद. भगवान सांगतात की अंतर आराम. आराम म्हणजे बाग, आराम म्हणजे उद्यान. तर अंतर आराम, आणि आराम म्हणजे अर्थातच विश्रांती सुद्धा. तर अंतर आराम म्हणजे तो स्वतःच्या मनातल्याच उद्यानामध्ये जणू काही विहार करतो. आणि किती सुंदर साधना, किती सुंदर हे लेखन वाचन चिंतन मनन जप ध्यान सेवा पूजा, बस त्याच्यामध्येच तो जातो. संपूर्ण आयुष्य पण ह्या साधनेमध्येच चांगलं जातं. यो अंतःसुख अंतर आराम अंतर ज्योतिही. ज्योती म्हणजे प्रकाश. तर त्याला प्रकाश कुठला मिळतो, तर तो पण त्याला स्वतःचाच प्रकाश मिळतो, बाहेरच्या प्रकाशावर अवलंबून नाही. आद्य शंकराचार्यांचं खूप छान असा एक संवाद आहे छोटा. एका श्लोकामध्ये जवळजवळ 4-5 प्रश्नोत्तर त्यांनी दिलेली आहेत. किंज्योतिस्तव भानुमान हमिने रात्रौ प्रदीपादिकम. रात्रौ म्हणजे की तू सकाळी दिवसा कशाच्या उजेडात पाहतोस, तू सूर्याच्या उजेडात पाहतो. सूर्य मावळल्यानंतर रात्री कशाच्या उजेडात पाहतोस, तर दिव्याच्या उजेडात पाहतो. दिवा आहे का किंवा सूर्य उगवलंय का हे कशाच्या उजेडात पाहतोस, तर ते म्हणजे माझ्या डोळ्यांच्या उजेडात. डोळे व्यवस्थित आहेत का, काम करतात का नीट, का कमी दिसतं, ते कशातून पाहतोस, बुद्धीच्या माझ्या बुद्धीला समजतं, माझ्या मनाला समजतं की डोळे खराब झालेत, तपासायला पाहिजेत, नंबर वाढला असेल वगैरे.
आणि बुद्धी चालते की नाही हे कशाच्या उजेडात तुला दिसतं? म्हणतं की ते माझ्या स्वतःच्या. मला स्वतःलाच कळतं की आता मला काही समजत नाहीये किंवा मला खूप छान समजलं. हे दोन्हीही मला स्वतःलाच समजतं. त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्याही दिव्याची गरज नाही. तर त्याप्रमाणे ते म्हणते की त्वम परमः ज्योती. तर तू ती स्वयं ज्योती, आत्मज्योती, परात्पर ज्योती ती स्वतः आहेस. तर असं इथे भगवंत सांगतात श्रीकृष्ण पण याच्यामध्ये आत्मज्योती. तो कसा आहे? आत्मा. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्यवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. यह तू आत्मरती यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च म्हणजे आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी. बघा आता मगाशी आपण काय बघितलं? आत्मज्योती, आत्म आराम आणि आत्मसुख. आणि या श्लोकात काय काय सांगितलं? आत्मरती, आत्मसंतुष्टी, आत्म तृप्ती. तर ही जी तृप्ती आहे, संतुष्टी आहे आणि रती आहे, भगवान भाष्यकार आद्य शंकराचार्य सांगतात की रती म्हणजे रमू क्रीडायाम हा धातू आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खेळणे. खेळणे म्हणजे जसं मूल खेळण्यात मग्न होतं तसं मग्न होणे, रमून जाणं. तर त्याच्यामध्ये दोन आहेत. एक म्हणजे साधनाबरोबर करायची क्रीडा, जसं की आता हॉकी खेळतात, क्रिकेट खेळतात, तर त्याच्यासाठी बॅट, बॉल, हॉकीची स्टिक हे सगळं लागेल. आणि काही काही जे आहेत ते फक्त बस स्वतःच खेळायचे असतात, त्याच्यासाठी साधन काही नको. तर हे दोन्ही जे आहे ते त्याच्या आतमध्येच आहे. आत्मरती, आत्मसंतुष्टी, आत्मक्रीड, आत्मतृप्ती, आत्मज्योती, आत्म आराम. आणि तसंच 6व्या अध्यायात पण भगवान इतकं छान वर्णन करतात. तर ते म्हणतात की सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. अगोदर सुरुवातीला सांगितलं कर्मयोग, पहिल्यांदा 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायात. आणि त्याच्यानंतर मग ध्यानाची सुतोवाच केलं 5व्या अध्यायाच्या शेवटी. आणि 6व्या अध्यायात सांगितलं ध्यान कसं करायचं, कोण ध्यान करणार आहे, कसं बसायचं, कुठे बसायचं, मनाची अवस्था कशी ठेवायची, शरीराची अवस्था कशी ठेवायची, सगळं सांगितलं. शनै शनैरुपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतेत. जाईल हे मन इकडे तिकडे, पुन्हा पुन्हा सावकाश सावकाश त्याला आतमध्ये आणा, हळूहळू त्याला प्रशिक्षित करा. अशक्य ते शक्य करिता प्रयास. तर पुन्हा ते गुरुकृपेने, ईश्वराच्या कृपेने. आणि हे खरं म्हणजे मन पण तर खट्याळ जे आहे ते तर देवाचंच रूप आहे. 10व्या अध्यायात सांगतात इंद्रियाणाम मनश्चास्मी. भगवान विभूती जेव्हा सांगतात की हिमालय हिमालय आहे मी सगळ्या पर्वतांमध्ये, सगळ्या वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे. तर तसं ते सांगतात सगळ्या इंद्रियांमध्ये, अवयवांमध्ये मी मन आहे. आणि म्हणूनच तर ते इतके नटखट आणि खोडकर आणि सारखे ते इकडे तिकडे पळायला जातात. आणि आपण त्याला पकडायला बघतो त्या मनाला, मनरूपी कृष्णाला, पण सापडत नाही. पण शेवटी ते बघतात, आपण जेव्हा दमून हात टेकतो की देवा आता तूच मला वाचव, तर त्यावेळेला ते बरोबर मन एकाग्र होतं. आणि ते उलट जसं की साई सच्चरित्रमध्ये म्हणतात, तर मनाचं एक चांगलं आहे, गुरु दिधल्या त्या गुरुचिंतन, विषय दिल्या त्या विषय चिंतन. त्या मनाला आपण ज्याची गोडी लावावी ती लागते. आपण त्याला ज्याच्यात रस उत्पन्न करून द्यावा त्याच्यात होईल उत्पन्न रस हळूहळू. तर म्हणून जेव्हा हे सगळे संत सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि प्रत्यक्ष पण त्यांना इथे या गोडीची चव लागते नाम घेता घेता, जेव्हा त्यांची पेशी पेशी ते नामाचं जप करू लागतात तेव्हा. तर नक्कीच ते मन सुद्धा तसं त्या आनंदाची झलक एकदा त्याला मिळाली, त्या शांतीची एकदा त्याला चाहूल लागली की ते पुन्हा पुन्हा आत जातं. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंसांची अशी स्थिती व्हायची. एक हजारी बाबा म्हणून आले होते, तिथे बसले होते बाहेर, जप भरपूर करायचे, दिवसभर 40 माळा जप करायचे. एकदा रामकृष्णांची अशी बालसुलभ वृत्ती होती, लहान मुलांना नेहमी दुसरं कोण काय करतं तर आपण पण करून पाहावं असं वाटतं. तसे ते पण बालसुलभ वृत्तीने त्याच्याकडे गेले आणि म्हटलं की मी पण जप करतो, मला तुमची माळ द्या. तर त्यांना माहिती यांची योग्यता काय ती, तर पण ते त्याला माळ देतात त्या. आणि बस 2 3 4 5 नावस्ते ओढतात आणि त्यांचं मन निघून जातं त्या भाव समाधीमध्ये. एकदम तटस्थ असे काष्ठवत संपूर्ण शरीर होऊन जातं, टक्क डोळे उघडे, शरीराचं भान नाही, जगाचं भान नाही, अशी स्थिती होते. त्या आनंदाच्या समुद्रामध्ये लगेच त्या नावांच्या
एका निमित्ताने त्या नावांच्या माध्यमाने त्यांचं मन निघून जातं. इतका तो आनंदाचा साठा मनामध्ये असताना आपण बाहेर त्या सुखासाठी आनंदासाठी भिक्षुकी करत राहतो आणि ह्याच्यातून त्याच्यातून थोडं थोडं वणवण करून थोडं थोडं क्षणिक सुख प्राप्त करत राहतो. ते एकदा सुख मिळालं की मन अजिबात हे बाहेर जायला मागत नाही, सतत त्याच्याकडे धाव घेतं. आणि मग रामकृष्ण परमहंस म्हणायचे अशा वेळी, मी पाणी पिईन, मला पाणी पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या मनाला ते व्यवहारामध्ये आणायचा प्रयत्न करायचे, काहीतरी इच्छा करून काहीतरी बोलून, जेणेकरून ह्या जिज्ञासू जे आलेले आहेत साधक जे, त्यांच्याशी काही बोलता यावं, त्यांना काही मार्गदर्शन करता यावं. एकदा एक परदेशचा माणूस आला होता, तर तो म्हणाला की खरंच अशी लागते का समाधी यांना, का असंच थोडं ढोंग वगैरे केलंय, किंवा ही एक मानसिक स्थिती आहे अशी, फक्त मनाचा खेळ आहे. तर मग ते बसले तिथे आणि परीक्षा घेण्यासाठी ज्या वेळेला ते असे भावसमाधीत गेले आणि डोळे टक्क उघडे, उभेच्या उभे असे हातला, तर तेव्हा त्यांनी काय केलं, असं जाऊन हळूहळू हळूहळू आपलं बोट त्यांच्या बुबुळाला लावलं. आता साहजिकच कोणी ढोंग जरी माणूस करत असेल तर जोपर्यंत बोट बुबुळाला लागते तेव्हा तो मान हलवेल, पण हे जसेच्या तसेच होते. तर हे असं करून करून त्या ह्याच्यामध्ये सांगितलं की अत्यंतम सुखम अश्नुते, हे जे सुख आहे ते असं अत्यंत सुख आहे. तसे हा गीता, विवेक आणि आनंद. तर आनंद म्हणजे हे सुखस्वरूप जे आहे ते परमेश्वराचंही सुख आहे. तर जेवढं आपण त्याच्या त्याची भक्ती प्राप्त करायला घेऊ तर तेवढं ते आपल्याला मिळेल. आणि स्वतःचं आत्मतत्व पण, तर तोच इथे येऊन मी म्हणून बसलेला आहे. हे जर का मुळातच आपण समजून घेतलं तर फारच सोपं. कालच आपण बघितलं आत्मा, अनात्मा, विवेक, हे जर का आपण करू शकलो तर अगदी सोपी साधी ते वाटचाल होईल. मानसं तु किं मार्गणे कृते, नैव मानसं मार्ग आर्जवात्, वृत्तयस्त्वहं वृत्तिमाश्रिताः, वृत्तयो मनो विध्यहं मनः. भगवान रमण महर्षी त्यांच्या उपदेश सार मध्ये म्हणतात की सरळ जर का आपण विचार केला की मन म्हणजे काय, तर असं समजतं की मन म्हणजे काहीच नाही. हे सगळं हात पाय जसे अवयव आहेत किंवा शरीराच्या आतमधले जसे अवयव आहेत, यकृत वगैरे, तसं काही मन म्हणजे कुठला अवयव नाहीये. तसं काही कोणाला ते डॉक्टरांना दिसलेलं नाही आहे. मन म्हणजे केवळ एक वृत्ती आहे फक्त. आणि ती वृत्ती कशाने बनलेली आहे, कागदाची बनली का लोखंडाची बनली का धातूची बनली माहिती नाही. तर ती वृत्ती म्हणजे केवळ जसा तो एक समुद्र असावा, निस्तरंग जलराशी, आणि त्याच्यावर एक लहर उमटावी फक्त. ती लाट जी आहे, ती लहर जी आहे ती पाण्यानेच बनलेली आहे. लहर म्हणजे पाणीच आहे तत्वतः, पाण्यामधूनच आलेली आहे, पाण्यावरतीच खेळत आहे, पाण्यावरतीच इकडे तिकडे जाते, दुसऱ्या लहरींना धडक देते आणि कधी कधी मिसळून जाते त्याच्यामध्ये पूर्ण. तर त्याप्रमाणे वृत्ती म्हणजे आत्मचैतन्य जे आहे तर त्याच्यावरच आलेला तो आत्मतत्वाचा विचार आहे. कॉन्शियसनेस प्लस ऑब्जेक्ट इज इक्वल टू थॉट, म्हणजे विषयाकार झालेलं चैतन्य म्हणजे विचार आहे. फक्त तो कोणता आकार धारण करेल ते आपापल्या संस्काराप्रमाणे वासनेप्रमाणे ठरेल. तर हे जर का आपण समजून घेतलं तर न तिथे मन आहे. आणि ह्या मनाचा पण जर का थोडासा विचार केला तर असं समजून चुकतं की अहम वृत्ती म्हणजे मी, ही तिथे पायाभूत वृत्ती आहे आणि त्याला लागून बाकीचे सगळे 60,000 विचार प्रत्येकाच्या मनात दिवसाभरात येतात असं म्हणतात. तर ते सगळे विचार जे आहेत तर त्या अहम वृत्ती म्हणजे मी आहे ह्याला लागून येत असतात. आणि तो मी कोण आहे असं जर का शोध घेतला तर मग मी नान यार तमिळमध्ये म्हणजे मी कोण असा शोध घेतला तर समजतं की मी वेगळा असा कोणीच नाहीये. ते एक जे ब्रह्म, ते एक जे देव आहे, ते एक तत्व आहे, चैतन्य आहे, तेच इथे मी म्हणून काही क्रीडा करत आहे, काही लीला करत आहे. तर आपण गैरसमजून फक्त करून घेतो की मी कोणतरी वेगळं, जगत वेगळं, देव वेगळा, आणि मग आपलं सगळं जीवन जे आहे त्याचं धडपड सुरू होते. हा जर का आपण विवेक करू शकलो तर बस आनंदच आहे. जिसको जीवन में मिला सत्संग है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. असा आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा
आणि आपण सगळ्यांनी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली ज्ञानाची साधना, विवेकाची साधना करून मग देश हा देव असाय माझा, माधव भावे मानव सेवा, जनार्दन सेवा हीच जनसेवा, असं करावं. अशा शुभेच्छा आणि प्रार्थना. हरिओम. सिद्ध साधक साधना या यूट्यूब चॅनेलनी आमंत्रित करून हे प्रकट चिंतन करण्याची संधी दिल्याबद्दल विकास महांगरे यांचं अभिनंदन पण, कौतुक पण आणि आभार पण. हरिओम. ॐ स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महिषाः, गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहितः, ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतङ्गमय. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः. हरिः ॐ. श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.